आतमध्ये एंट्री करताना जसा मस्त लाइटिंग आहे. स्वामीनारायण मंदिर आहे बघा. ते 80 रुपयामध्ये लागतं लहान मुलांचं आहे. आणि दुर्वा त्या साईडला गेले बोटिंग. तर आता आलो आम्ही स्वामीनारायण मंदिरच्या इथे. झूच्या इकडं म्हणजे जिकडं आपण हे आहे प्राणी संग्रहालयापासून ते स्वामीनारायण मंदिरपर्यंत 160 रुपये घेतात. हां, स्वामीनारायण मंदिरमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर संध्याकाळच्या नंतर आपल्याला थांबायला लागेल. का अर्धा एक जरा काळोख झाल्याच्या नंतरला लाईट चालू होते. त्यावेळी खरं मंदिराचं सुंदरता दिसून येते. आणि ह्या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी पण हे केले आहे. तर हृदयासारखी बोलते की खेळायला लागतात. हां, तर आम्ही इथे राईट साईडला नाश्ता वगैरे करून घेतला आता. आणि लाईटिंग आताच स्टार्ट झाली आहे. आता खरं बघण्यासारखं असतं तर आपण जाऊया पहिला मंदिरात. चले चला. होय होय ठेवतंय कुठे पॉट आहे. चला, कोणाचीच गोळी निघत नाही. मस्त आहे ना. आतमध्ये एंट्री करताना जसा मस्त लाइटिंग आहे. चला पुढे हळू. आठ वाजेपर्यंत असते ना चालू. सकाळी कितीला चालू होते. 9-10ला. या साईडनं पूर्ण बघा असा सुंदर असा नजारा असेल इकडे. ऋतू पाठी राहा थोडं. माहिती आहे तुला रस्ते. हा, पुढे पुढे धावते. थंड चालू आहे ना जरा. मग वारा येतो एक थंड एकदा. काय मी आता तेच बोलतोय. थंड वारा जरा चालू आहे. वारा मध्ये येतो बघ एक. नाही म्हटलं आपल्यासारखं ऊन होतं पण असं म्हणजे मुंबई सारखं घाम येतो असं काही नव्हतं. पुढे इथेच काढे एका साईडला ना. चप्पल एका साईडलाच आपण इथे काढून ठेवूया. हे बी इथे काढ. एका साईडलाच काढूया आपण. आतमध्येच पुढे का हे बघा ना पायाने आतमध्येच ठेवा. या साईडला ठेवायचं. बाबू चप्पल काढायचं नाही का तिथं. नाही आलं ते. हां, आणि इथे आपलं स्वामीनारायण मंदिर आहे. आणि ह्या साईडला बघा चंद्र आणि तारा एकत्र असा वरच्या वरवर मस्त वाटते सीन. तर चला आपण जाऊया पुढे हळू. आणि आपल्याला माहीत नाही आहे की मोबाईल म्हणजे वरती गेल्यावर शूट करायला देतील की नाही. जर आपल्याला शूट म्हणजे परमिशन नसेल तर आपण शूट नाही करणार आहे. बाहेरच्या साईडनंच आपण इकडं नाही करूया. क्राऊड बघा संध्याकाळचा केवढा आहे. ऐका जण काढतात आहे. आपण चला जायचं. बघ नशीब असेल तर आपलं होऊन जाईल. हा, हळूहळू.
आपण इकडनं शूट करूया. स्वामीनारायण मंदिर आहे बघा. आणि हा आजूबाजूचा आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. असंच आहे. काय नाही ते मोबाईल. चल आइए का ना. अक्षर महापुरुषोत्तम. डिझाईन पण एकदम सुंदर आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. ओके मस्त आहे ना शी डिझाईन. असं हे स्वामीनारायण मंदिर इकडनं पूर्ण दिसते. हे बॅक साईडचं आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. तर एवढं मोठं भव्य असं स्वामीनारायण मंदिर. चला पुढे चल. आणि पूर्ण नक्षी कोरीव काम केलेलं आहे मंदिराला बघा. पूर्ण मंदिराला कोरीव काम केलेलं आहे. पुढे इथे काढलंय. पॉपकॉर्नच्या माळा आहे ना. पहिल्या माळ्यावर पण मंदिर आणि तळमाळ्याला म्हणजे खालच्या साईडला. आणि ह्या साईडला बगीचा आहे. सगळेजण निवांतपणे बसलेले. मंदिरात आल्यावर थकवा वगैरे पूर्ण दूर होऊन जातो. आणि
आता आरती चालू झाली आहे आणि 10 मिनिटासाठी आरती असते. तिथपर्यंत मंदिर बंद केलं जातं आणि राईट साईडला तो प्रसाद वाटायला चालू पण केला आहे बघा साईड. आणि थोडं थंड पडत चाललेले. हे पूर्ण स्वामीनारायण मंदिर आहे आणि खूप लांबवर असं अथांग असं हे. इकडे पाठवत नाही आहे कारण का सगळेजण मग ते नाही ते पाठवायचे ना पहिले. आत्ताच हल्ली बंद केलं ना. हां नाही तर असते चालू. अच्छा टाइम झाल्या म्हणून बंद. हे बंदच असं आहे का होते टाइम झाला म्हणून बंदच केलं ना. हां एक साईडला. अच्छा तर मंदिराची ते बाहेर आल्यावर लहान मुलांना इथे खेळण्यासाठी आहे. तर उद्याने चप्पल हा एक आहे नाही तर जाईल म्हणजे पायाने सगळे ढकलले जाईल. जा जा तृप्ती. रिद्या गेली. लक्ष ठेव फक्त. तेव्हा गेली रिद्या. तर इथे 80 रुपयामध्ये लागतं लहान मुलांचं आहे आणि दुर्वा त्या साईडला गेले बोटिंग करायला. तिथे 110 रुपये. त्या दोघांना आम्ही आमची गाडी येईपर्यंत बोललं की कंटाळले आणि सारखे मागे लागलेले की खेळायला चला खेळायला. त्यांचं आलंच आहे तर बघ खेळून पण होऊन दे आणि आपलं फिरणं पण झालेलं आहे. तर आता आपण चाललोय घरी आणि मस्त गरम गरम जेवण बनवलेलं आहे तृप्तीच्या भावाच्या घरी. तर 10-15 मिनटं लागतील तिथपर्यंत याच्या दोघांचं खेळणं पण होऊन जाईल. तर तृप्ती पण आता जमलेली आहे. तर लवकर कोण तृप्ती भाऊ आहे ना कोण लागतो मामाच तृप्तीच्या मामाचा मुलगा इथे जवळच राहतो ना. तर उद्या काय ठरलेलं आहे. उद्या आमचं जेजुरीला ठरलेलं आहे. गाडी आम्ही बुक करतोय पण बघ या तळ्यामळ्यात चाललेलं आहे. आता गाडी जर बुक झाली तर आम्ही जाणार नाहीतर मग प्लॅन चेंज करायला हवं. आता वाजली किती 7:30 गेले ना. 8 वाजले 7:30 होतात. ऋतू हा ये. हा म्हणजे जेव्हा आल्यापासूनच तिला रडगाणं चालू केलेलं. म्हणजे आम्ही मंदिरात तिला बोललेलो की पाया पडून झाल्याच्या नंतरला आपण येऊया. आपण बोलल्याप्रमाणे तिला खेळायला घेऊन आलेलो आहे. हळू हळू तिव आपण दुर्वा पण बघूया काय करते. लाईनीत अजून. अरे बापरे. मग आता थांब. आता जा तूच बोल. जा आता थांब थोडं बघूया आता काय होतंय. काढतील ते 5-5 जणांना काढतात. या साईडला दुर्वा गेलेले. ये या साईडला दुर्वा गेले आणि मोठ्या मुलांसाठी आहे. खूप उंच आहे. 6 वर्षाच्या वरती त्यांना येईल. हा ये
तर आमची गाडी आलेली आहे बाहेर, जी तिच्या भावाची होती ती. तर 5 मिनटात आता यांचा खेळ झाल्याच्यानं आपण निघूया. हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. आणि भावाच्या घरी जेवायला बनवलं आहे ना, जेवायला बनव, साधं सिंपल जेवण सांगितलं बनवायला, कारण का खूप दमलेलो आहे. आणि हॉटेल बुक केलेलं आहे. सगळेजण आम्ही हॉटेलमध्ये राहायला जाणार, कारण का एवढी सगळीजणं घरात राहू शकणार नाही त्याच्यामुळे. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. बाय बाय.